अँड रन प्रकरणी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। अपघात झाल्याची माहिती असताना सुद्धा आणि कावेरी नाखवा यांना बाजूला केल्यानंतर पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी चढवली होती। कावेरी या BMWचं चाक आणि बंपर मध्ये अडकल्या होत्या। त्यांना आरोपी मिहिर शाह आणि राजऋषी बिडावत यांनी बाजूला काढलं होतं आणि त्यानंतर कावेरीच्या अंगावरून गाडी नेली आहे। सीसीटीव्ही मधून या अपघाताचा उलगडा झालाय आणि ही माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आहे। अतिशय मोठी बातमी आपण बघतोय। तर अपघात झाला असल्याची माहिती असताना सुद्धा पुन्हा एकदा कावेरी यांना फरफटत नेलंय। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडी यांच्याकडून। सचिन, मोठमोठे खुलासे या प्रकरणात होताना दिसताय, काय अपडेट आहे? नक्कीच मोठी धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। 5:30 वाजता हा सगळा अपघात घडलेला होता। जे कावेरी नाखवा आहेत त्यांना बोनेटवर त्या अडकलेल्या होत्या, चाक आणि बंपर मध्ये त्या अडकलेल्या होत्या। जवळपास 1.5 किलोमीटर त्यांना या BMW गाडीतून त्या दोन्ही आरोपींनी फरफटत नेलं। त्यानंतर त्यांना कळलं की महिला अडकलेली आहे। त्यांनी त्या महिलेला कावेरी नाखवा यांना बाजूला केलं, आपली गाडी रिव्हर्स घेतली आणि त्यानंतर अक्षरशः पुन्हा एकदा त्या कावेरी नाखवा यांच्यावरून त्यांनी गाडी चालवली आणि हे दोघेही आरोपी हे पसार झाले। विशेष म्हणजे ही सगळी बाब आता सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे आणि ही सगळा उलगडा आता पोलिसांनी कोर्टात केलेला आहे। आता हे पाहावं महत्त्वाचं राहील की आता पोलीस जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावरती घेण्यात आलेला आहे त्यामध्ये पोलीस काही बदल करतात का। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।